नमस्कार. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका प्रशासनानं भांडवली तत्वावर घरपट्टी आकारण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि याला पूर्ण तिन्ही शहरामधून तीव्र विरोध होतोय. अनेक संघटना असतील, पक्ष असतील, सामाजिक संघटना असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, यांच्याकडून या वाढीव घरपट्टीला पूर्णपणे विरोध होतोय. आणि त्या संदर्भामध्ये आज महाविकास आघाडीच्या वतीनं सर्व नगरसेवक असतील, कार्यकर्ते असतील, यांनी महानगरपालिकेसमोर टाळ वादन करून या महानगरपालिकेच्या प्रशासनाचं कान उघडण्याचं काम आज या ठिकाणी या आंदोलनाच्या माध्यमातून केलेलं आहे. आपल्याबरोबर अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. काय सांगाल, महानगरपालिकेचे तुम्ही विरोधी पक्षनेते आहात, कशा तऱ्हेनं या आंदोलनात जात आहे? सांगली, मिरज, कुपवाड तिन्ही शहरावर जी घरपट्टी अन्याय करत ह्या प्रशासनानं लादली आहे, ही घरपट्टी कुठं तर कमी येण्यासाठी आम्ही सर्व काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांच्या वतीनं आज महापालिकेच्या दारामध्ये टाळवाद्य आंदोलन या ठिकाणी घेतलं आहे. जेणेकरून या प्रशासनाचे आणि सत्ताधाऱ्याचे कुठं तर कान उघडले पाहिजेत, यासाठी आम्ही या ठिकाणी आज घंटानाद आंदोलन करत आहे. काल पालकमंत्र्यांनी सांगितलं की घरपट्टी वाढ ही होणारच आहे आणि केलीच पाहिजे. पालकमंत्री इलेक्शनच्या आधी वेगळं बोलतात आणि इलेक्शन नंतर वेगळं बोलतात, हे सांगलीकर जनतेनं बघितलं आहे. इलेक्शनच्या आधी ह्या लोकांनी घरपट्टी वाढ करणार नाही म्हणून सांगितले होते आणि सत्तेवर आल्या आल्या दुसऱ्या ते तिसऱ्या महिन्यामध्ये ह्या लोकांनी सांगलीकरांवर घरपट्टी वाढ करून मोठा अन्याय केला आहे. आता काय इशारा या निमित्तानं प्रशासनाला आहे? लवकरात लवकर ह्या लोकांनी घरपट्टी वाढ ही मागं नाही घेतली तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू. आम्ही पूर्ण सांगलीकरांना एकत्र आणून रस्त्यावर उतरून आम्ही मोठं आंदोलन उभा करू. आपल्याबरोबर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत राजेश नाईक, आपण त्यांच्याशी बोलूया. काय भूमिका राहणार आहे? कारण अनेक वर्षांपासून गेल्या वर्षी पण अशा तऱ्हेची घरपट्टी वाढ तुम्ही बघितलं असेल, ह्याच्यापुढे मागील काळामध्ये काँग्रेसची सत्ता असताना कुठलाही करवाढ आम्ही न करता आम्ही प्रशासन चांगल्या पद्धतीने चालवलं आहे. पण हे ज्यावेळेला अजेंडा काढतात त्यावेळेला भाजप म्हणते की कुठलाही करवाढ होणार नाही, परंतु ज्यावेळेला सत्तेत येतात अजेंडा हे राबवून आणि त्यावेळेला बरोबर त्याने करवाढ चालू करतात. ही त्यांची चुपी अजेंडा आणि ही आहे भूमिका आहे. तर ह्यासाठी काँग्रेस पक्षाने आम्ही भूमिका घेतलेली आहे, कुठलाही करवाढ व्हायला नाही पाहिजे. सर्वसामान्य जनतेबरोबर आम्ही काँग्रेस पक्ष सदैव राहणार आणि जे सर्वसामान्य जनतेला योग्य वाटेल त्याबरोबर आम्ही काँग्रेस पक्ष असणार. आपल्याबरोबर उभाटा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत शंभूराज काटकर, आपण त्यांच्याशी बोलूया. काय सत्तेच्या आधी सत्ता घ्यायच्या आधी कुठलीही करवाढ लागणार नाही म्हणून सांगितलं, मोकळ्या जागेवर लावला. माझा वेगळा मुद्दा मी इथं मांडतोय. गुंटेवारीला 80% भाग हा गुंटेवारीचा आहे सांगली मिरजेतला. ही गुंटेवारीची जी घरपट्टी लागू केलेली आहे ती मुळातच शास्ती लावून लागू केलेली आहे. ती रेग्युलर घरपट्टी धारकाला जी घरपट्टी आहे त्याच्या तिप्पट घरपट्टी गुंटेवारीमध्ये लागू केलेली आहे. आज मूल्यवर्धित कराच्या माध्यमातून जे व्हॅल्युएशन केलंय त्यापेक्षा 200-400 रुपये कमी जास्त झाले असेल, पण हाच गुंटेवारीमध्ये लागणारी घरपट्टी ही लागलेल्या मूल्यवर्धित कराच्या तिप्पट लागणार आहे. त्यामुळं आत्ता जर मला 3000 आले असेल तर त्याची शास्ती अजून लावलेली नाही आणि ते शास्ती लावल्यानंतर जवळजवळ ही घरपट्टी 3000 जर एखाद्या कुटुंबाला लागली असेल तर ती 9000 होणार आहे. त्याचबरोबर सामान्य कर आणि स्वच्छता कर हा महापालिका घरपट्टीतनं घेत असताना उपयोगकर्त्याच्या नावाखाली प्रत्येक कुटुंबाकडून 900 रुपये कचरा गोळा करण्यासाठीचा उपयोगकर्ता नवीन कर राज्य शासनानं लादला आहे आणि स्वच्छता कराच्या माध्यमातून पण 20% कर घेतलाच जातो. उपयोगकर्त्याचा पर हेड 700 रुपये घेतला जातो. कमर्शियल हॉटेलवाल्यांच्याकडून महिन्याला 700 ते 800 रुपये घेऊन तो खरकट गोळा केलं जातं. एकाच मालमत्ता धारकाच्या अनेक मालमत्ता आहेत, ते उपयोगकर्ता कचरा एकाच ठिकाणी होणार आहे तर 3 ठिकाणी तुम्ही गोळा करणार आहे का? प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं करवाढ करून आणि भाडे तत्वावर लावलेलं जे कर आहे तो कमीच झाला आहे. तो 70% कमी होणं अपेक्षित होतं. जे भाडेकरू गाडीधारक आहेत त्यांचा तो कमी झालेला आहे. त्यात कुणाचंच दुमत असायचं कारण आहे. पालकमंत्र्यांनी काल घोषणा केल्या, सर्वपक्षीय असा कुठं त्यांचा उल्लेख नव्हता. त्यांनी एक समन्वय समिती करण्याचं धोरण ठेवलंय, मात्र ते धोरण लोकहिताचं असेल यात शंका आहे. त्यामुळं आंदोलनाशिवाय याला पर्याय नाही. नक्कीच या निमित्तानं महानगरपालिकेने जो निर्णय घेतलेला आहे तो अन्यायकारक आहे. ज्या सोयीसुविधा दिल्या जात नाहीत त्याचाही कर महानगरपालिका प्रशासनाकडून आकारला जातोय आणि त्यामुळे कुठंतरी हा कर पाठीमागे गेला पाहिजे अशा तऱ्हेची भूमिका या सर्व पदाधिकाऱ्यांनी मांडलेली आहे. आणि लवकरात लवकर प्रशासनानं हा कर मागे न घेतल्यास इथून पुढच्या काळामध्ये तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली. संदर्भात जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलन संदर्भात आम्ही सर्व माहिती आज सकाळपासून घेतलेली आहे आणि कुठल्याही सांगलीकर जनतेला वाढीव घरपट्टीचा ताण किंवा जी वाढीव घरपट्टी लावल्या असं जे मत झाले त्या संदर्भात कालच आमच्या पालकमंत्र्यांनी म्हणजे आपल्या सगळ्यांच्या पालकमंत्र्यांनी कालच प्रेसमध्ये सांगितले की
महापौरांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठन करा महानगरपालिकेत आणि त्या समितीमध्ये सगळ्या पक्षाचे गटनेते, सगळ्या पक्षाचे तज्ज्ञ समिती सदस्य घ्या. एक बाहेरचे सुद्धा सदस्य म्हणजे महापालिका सोडून जे सदस्य घेता येतील त्यात विविध सामाजिक कार्यकर्ते असतील, ज्यांना या घरपट्टी संदर्भात काही गोष्टी माहीत आहेत आणि काही गोष्टी त्यांच्याकडून सुद्धा आपल्याला घ्यायच्यात. अशी सगळ्यांची तज्ज्ञ समिती मोठी उद्या पण आपण समिती करू आणि समितीच्या मार्फत आपण जे जे आपल्याला यातल्या त्रुटी आहेत, आता हे प्रशासक काळात झालेलं आहे मंगेशराव ठरवण्यासाठी लागू करायचं, लागू आपल्या वेळी झाला, पण ह्यात ज्या आपल्याला गोष्टी नको आहेत, ज्या नागरिकांवर कर स्वरूपात लादल्या जाणार आहेत, त्या सगळ्या गोष्टी खोडून काढण्यासाठी आम्ही सगळी 86 नगरसेवक माझ्यासहित आम्ही समर्थ आहे. काही नागरिकांनी काळजी करू नका. आज तुम्ही आंदोलन केला, त्यातल्या काही चुका आहेत त्या सगळ्या निवेदनाद्वारे आमच्याकडे दिला. समिती गटात लगेच करूया आपण 2 दिवसात आणि समितीमार्फत सगळ्या त्रुटी दूर करून यात आपण पुढे जाऊ. आपल्याला शहराचा विकास सुद्धा करायचा.